नमस्कार, आज आपण आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती। खरं बघायला गेलं तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जवळपास लोणावळ्याच्या अगोदर आणि लोणावळ्याच्या नंतर पर्यंत या ठिकाणी पूर्णतः ट्रॅफिक जाम आहे। कारण 3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत। आपण पाहतो 3 दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे तिन्ही दिवस जे मुंबईच्या बाहेर पडणारा जो वर्ग आहे तो वर्ग या ठिकाणावरून जातो आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की वाहतूक पोलिसांनी एक साईडची जी वाहतूक आहे जी पुण्यावरून मुंबईकडे जाते ही वाहतूक या ठिकाणी थांबवण्यात आली आणि मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही सोडण्यात आली आहे। त्यामुळे आपण पाहतो की जवळपास लोणावळा पासून ते लोणावळ्याच्या पुढेपर्यंत सगळा हा रस्ता जवळपास 10 ते 15 किलोमीटर पर्यंतचा रस्ता जाम असावा। शेकडो वाहनं या ठिकाणी थांबले आहेत जे पुण्यावरून मुंबईकडे जातात। खरं तर आज पुण्यामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर जो वर्ग जो आहे मुंबईच्या बाहेर पडतोय सुट्ट्याच्या कारणामुळे 24, 25 आणि 26 अशा 3 दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे आज सकाळपासूनच मुंबईतील वर्ग हा बाहेर पडतो आणि त्यामुळेच हा सगळा जाम या ठिकाणी लागला आहे। जवळपास आम्ही बऱ्याच वेळापासून या ठिकाणी थांबलोय। आपण काही प्रेक्षकांना या ठिकाणचे जे वाहतूक करतात त्यांना विचारूया, कब से यहाँ पे रुके हो आप? आधे घंटे से। आधे घंटे से रुके। ये क्यों यहाँ से पूरा जाम क्यों है? क्या पता, अभी अपन तो देखे ही नहीं। आपको पता नाही आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या थांबल्या आहेत आणि जवळपास अख्खा हा जो रस्ता आहे पूर्ण रस्ता जाम झाला आहे आणि जवळपास सगळेच वाहन चालक जे आहेत हे आता गाडीच्या बाहेर उतरून थांबले आहेत। कारण वाहतूक एक सेकंद देखील 1 मिलीमीटर देखील समोर सरकत नाही। आप कहाँ से आए हो? आम्ही पुण्याहून आलो। अच्छा, कधीपासून इथे थांबला तुम्ही? जवळपास अर्धा तास झाला। अच्छा, काय कारण आहे, काय कळलं? नाही, काय कारण काय नाही कळलं। तर आपण पाहतोय की अर्ध्या तासापासूनची ही लाईन या ठिकाणी थांबली आहे आणि बघायला गेलं तर मुंबईवरून पुण्याकडे जाणारा लोंढा जो आहे तो जातोय। आता ट्रॅफिक हळूहळू सोडण्यात येत आहे